हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी काय करत आहे तर मी बनवणार आहे इडली. तर नाश्त्यामध्ये मी इडली बनवणार आहे. तर म्हणजे रात्रीच मी ते पीठ बारीक वगैरे म्हणजे तांदूळ आणि उडीद डाळ वगैरे बारीक करून आंबवायला ठेवलेलं, इडलीचं बॅटर ते बनवून ठेवलेलं. तर मग सकाळी म्हटलं नाश्त्यामध्ये मुलांना, माझ्या छोट्या मुलाचा आहे वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त मी इडली बनवत आहे, कारण त्याला इडली खूप आवडते त्याला. त्याच्यामुळे मी खूप दिवसांनी बनवत आहे इडली, कारण थंडीमध्ये काय मी इडली वगैरे बनवत नाही आहे आणि गरमी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच बनवत आहे. त्याच्यामुळं थंडीमध्ये पीठच नाही व्यवस्थित आंबत, त्याच्यामुळं मग मी नाही बनवत. आज पण कसं होतं काय माहीत नाही, पण तरी पण मी खूप दिवसांनी बनवत आहे इडली आणि त्याला खूप आवडते इडली. तर त्याचा आज वाढदिवस आहे माझ्या छोट्या मुलाचा. तर तुम्ही सर्वजण ही विश करा. व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे तरी पण तुम्ही करा विश, कारण असू द्या तेवढंच त्याच्याबरोबर तुमचे आशीर्वाद राहतील माझ्या मुलाबरोबर. तर व्हिडिओ कसं झालं माझं थोडं मागं पुढं व्हायला लागलेत, व्हिडिओ लेट व्हायला लागलेत, म्हणजे टायमिंगवर व्हिडिओ माझं पोस्ट होत नाहीत. पण होईल सगळं व्यवस्थित, थोडंसं होईल. आता आले इथं म्हटल्यानंतर थोडंफार इकडं तिकडं झालेलं आहे. तर इथं मी इडली स्टँडमध्ये इडलीचं जे बॅटर मी तयार करून ठेवलेलं ते मी भरून घेत आहे. तर याची काही प्रॉपर रेसिपी मी देणार नाही आहे, कारण इडली तर जवळपास आपल्याकडे जास्त बनते, पंजाबमध्ये खूप कमी बनते इडली. म्हणजे आता बनवत असतील तर काय माहीत नाही, पण सुरुवातीला मी ज्यावेळेला आली ना त्यावेळेला खूप कमी लोकांना ही इडली बनवता वगैरे यायची, जास्त बनवता वगैरे येत नव्हते. आणि माझ्याकडे हे जे इडली स्टँड आहे ना ते छोटं आहे, म्हणजे मी हे पातेल्यामध्ये ठेवते. माझ्याकडे असं पूर्ण इडली भांडं नाही आहे इडलीचं. हे स्टँडच फक्त माझ्या मिस्टरांनी हे 200 रुपयाला इथं विकत घेतलेलं आहे, इथंच विकत घेतलेलं आहे. तर ते आणलेलं आहे आणि हे छोटं आहे. याच्यामध्ये थोड्याशा छोट्या इडल्या बनतात, जास्त मोठ्या इडल्या बनत नाहीत. आता मी साच्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि नंतर मग मी ते बॅटर त्याच्यामध्ये टाकत आहे. तर माझ्याकडून ही माझ्या सोहमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच तो जीवनामध्ये यशस्वी होवो पुढे जाऊन, आणि माझंही आयुष्य माझ्या बाळाला लागो अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते. कारण सकाळी त्याला मी रात्रीच विश केलेलं आहे आणि सकाळी उठल्यावर पण विश केलेलं आहे, पण पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मी त्याला विश करत आहे. तर इथं सगळं मी साच्यामध्ये ते बॅटर घालून झालेलं आहे आणि इकडे मी पाणी उकळायला पण ठेवलेलं. आणि आता हे पाणी उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे. तर तेल टाकल्यामुळे ना ते थोडंसं नरम होतात इडल्या, त्याच्यासाठी पाण्यामध्ये तेल टाकून नंतर मी त्याच्यामध्ये ते भांडं ठेवलेलं आहे. तर पातेल्याला इग्नोर करा, याच्यामध्ये फक्त मी केकच बेक करते, बाकी काही मी करत नाही आहे. आणि ते पातेलं काही मला घासून पण निघत नाही. तर आता हे झाकून मी 15 ते 20 मिनटासाठी ठेवून देणार आहे शिजण्यासाठी. आणि तोपर्यंत ते इडली इकडे शिजत आहे, तोपर्यंत इकडं मी इडली चटणीची तयारी करत आहे. तर इडली चटणी मी तुमच्याशी शेअर करते मी कशी बनवते ती. म्हणजे प्रत्येकाची चटणी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. मी पण चटणी 2 प्रकारे करते, पण ही एकदम सिंपल पद्धतीने मी करत आहे. आणि इकडे खोबरं जे आहे ना ते खूप, म्हणजे नारळ खूप महाग आहेत. खोबरं ठीक आहे तसं वाळकं खोबरं, पण ओलं खोबरंचं नारळ जे आहे ना ते खूप महाग आहे. तर हे मी आमच्या घरातल्या झाडाचं नारळाचं 2 नारळ घेऊन आलेली. सकाळी देवाला एक फोडल्याला, मग त्याच्यातलं शिल्लक राहिलेलं प्रसाद वाटून जे शिल्लक राहतं ते नारळ मी इथं खोबरं मी घेतलेलं आहे ओलं. तर ओलं खोबरं मी इथं घेतलेलं आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर हिरव्या मिरच्याही मी अगोदर भाजून घेते तशाच बिन तेलाच्या, पण आज मी काय भाजून नाही घेतलेलं, तसंच घेतलेलं आहे, कारण सकाळचं टाईम आहे, गडबड पण खूप आहे. आणि त्याच्यामध्येच मी 7-8 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. तर कोथिंबीर पण टाकते, पण कोथिंबीर काय नाही आहे माझ्याकडे त्याच्यामुळे मी टाकलेली नाही. थोडंसं जिरं टाकलेले आहेत आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं दही टाकणार आहे मी. तर मला नारळाच्या चटणीमध्ये दही आवडतं, दह्याशिवाय नाही मला आवडत चटणी. काय काय लोक बिन दह्याची पण बनवतात, पण मी जास्त करून दही टाकते. तर 3-4 चमचे मी इथं दही टाकलेलं आहे आणि आता ते मी मिक्सरला वाटून घेणार आहे. तर याच्यामध्ये पण मीठ टाकलं तर चालतं, पण मी नंतर मिक्स करते मीठ. आत्ता नाही मी टाकलेलं मीठ, नंतर टाकते त्याच्यामध्ये. तर इकडं मी मिक्सरला ती चटणी वाटून घेत आहे. तर बारीक अशी वाटून घेतलेली आहे. इथे बघा चटणी बघू शकत असाल तुम्ही, इथं चटणी वाटून झालेली आहे माझी. आणि आता त्याला मी फोडणी देऊन घेणार आहे. वाट वगैरे तयारी करेपर्यंत अजून फोडणी मी दिलेली नाही, ते साईडलाच ठेवलं. तोपर्यंत इकडं माझं इडलीचं जे भांडं मी लावलेलं होतं तर ते शिजलेलं आहे. तर इथं मी चेक करून बघितलेलं आहे तर ते थंड झालेलं आहे थोडंसं, आणि नंतरच मग मी ते काढून घेत आहे. तर इथं बघा इडल्या माझ्या तयार झालेल्या आहेत, पण थोड्याशा कमी फुगल्या असं मला वाटते, याच्यापेक्षाही जास्त फुगतात. पण यावेळेस काय झालं काय मला काही कळलं नाही, थोड्याशा इडल्या
कमी फुगल्या, पण चवीला छान झालेल्या. बाकी आतनं पोकळ पण झालेल्या, आतून व्यवस्थित झालेल्या, फक्त फुगण्यासाठी थोड्याशा कमी फुगल्या असं मला वाटते. बाकी इडल्या व्यवस्थित बनलेल्या. तर ह्या मी आता थंड झाल्यानंतर काढून घेत आहे आणि ह्या काढून नंतर मी अजून याच्यामध्येच आता दुसरी बॅच पण लावून घेणार आहे. तर दुसऱ्या पण साच्यामध्ये मी इडल्या टाकून त्या शिजायला ठेवलेल्या आहेत तिकडे दुसऱ्या गॅसवरती. तर एका साईडला मी इकडं चटणीला फोडणी देत आहे. तर पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे थोडीशी मोहरी, आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कढीपत्ता, आणि कढीपत्ता आणि मोहरी तडतडली दोन्ही की त्याच्यामध्ये मी आता ती जी आपण बारीक वाटून घेतलेलं खोबऱ्याचं ते मिश्रण होतं ते टाकून घेतलेलं आहे. आणि मी आता ते टाकून थोडंसं मिक्स केलेलं आहे. तर मीठ टाकलेलं आहे, मीठ आता नाही टाकलेलं, मी चटणी वाटून झाल्यानंतर टाकलेलं आहे. तर मीठ टाकून झालेलं आहे. तर आता मी ते फक्त मिक्स करते आणि गॅस बंद केलेला आहे. मी गॅस काय मला चालू नाही आहे, बंद केलेला आहे या स्टेजला मी गॅस. आणि अशा पद्धतीनं मी नारळाची चटणी बनवते. तर मी अजून एका पद्धतीने बनवते हरभऱ्याची डाळ वगैरे घालून, पण ती काय मी पद्धत तुमच्याशी शेअर नाही केलेली. जास्त करून मला याच पद्धतीने आवडते, त्याच्यामुळं मी हीच पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथं बघू शकता पूर्ण असा नाश्ता तयार झालेला आहे इडली. तर इडली बघा आतनं छान झालेली होती, फक्त थोडीशी कमी फुगलेली. तर बघू शकता अशी इडली छान अशी तयार झालेली. आणि हा मी माझ्या मुलासाठी नाश्ता पहिल्यांदा दिलेला आहे, ज्याचा वाढदिवस आहे त्याला अगोदर दिलेला आहे मी. तर इथे बघू शकता मी तो खात आहे. तर त्याला मी विचारते पण कशी झाली काय ते. गणू कैसी बनी इडली? अभी रुक मम्मी खाने दे मेरे को सही से, टेस्ट करने दे सही से, फिर बताऊंगा तुझे, है ना? अच्छी है? हाँ। तेरी फेवरेट है ना? हाँ। है कि नहीं इडली? हाँ। अच्छी बनी है? हाँ। और चटनी भी अच्छी है। अच्छा ठीक है, फिर कर ले नाश्ता. तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर जेवणं ही झाली दुपारची. आणि नंतर मीही 4 वाजताचं टायमिंग असेल तर मी माझ्या मैत्रिणीकडे आलेले आहे. मैत्रीण म्हणजे ही तुम्हाला अगोदरच्या एका व्लॉगमध्ये माझ्या आहे, सुरुवातीच्या ज्या पार्टीला मी गेलेली तिथं व्हिडिओमध्ये आहे ही माझी मैत्रीण. तर ही बंगाली आहेत, बंगालचे आहेत ते. तर आमच्या शेजारी त्यांचं दुकान आहे, त्यांचं काम आहे, त्याच्यामुळं ती माझी मैत्रीण झालेली आहे. तर त्या केक खूप छान बनवतात. आणि माझं कसं होतं, मला थोडंसं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही आहे, त्याच्यामुळं म्हणजे मी बनवते पण मला त्यांच्या एवढं चांगलं नाही जमत. मग म्हटलं त्याचा वाढदिवस आहे तर आज आपण त्यांच्याकडून, मी कायम ह्यांच्याकडूनच पहिली पण केक बनवून घेऊन जायची, पण आता मी शिकल्यापासून 2-4 केक मी घरात बनवले असतील वाढदिवसाला. तर मी त्यांच्याकडेच आलेली आहे केक बनवण्यासाठी. तर मी त्यांना काही व्हिडिओमध्ये नाही दाखवलं, पण त्या केक कशा बनवतात ते तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. बऱ्यापैकी पूर्ण केकचं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर कशा पद्धतीने त्या करत आहेत ते. बटरस्कॉच केक मी बनवायला सांगितलेला आहे, बटरस्कॉच फ्लेवरचा. तर तो केक त्या बनवत आहेत. तर मला पण थोडीशी माहिती मिळेल, मी पण थोडीशी शिकेल, कारण मी पण कसं यूट्यूबवर बघूनच शिकलेली आहे. असं समोरून काय मी जास्त कुणाला बनवताना वगैरे बघितलं नव्हतं. आणि त्या पण यूट्यूबमधूनच शिकलेल्या आहेत, पण त्या 1-1.5 वर्ष झालं बनवत आहेत, त्याच्यामुळे त्या खूप छान केक बनवतात. त्यांना खूप चांगला जमतो. आता मला अजून एवढा जमत नाही, म्हणून माझ्यात पण थोडासा म्हणजे फरक पडेल व्यवस्थित असं बघितल्यानंतर. समोर बघण्याला आणि यूट्यूबवरती बघण्याला थोडाफार फरक असतो, कारण यूट्यूबवरती कसं ते फास्ट थोडंसं केलेलं असतं, पण ओरिजिनलमध्ये थोडंसं ते स्लो असतं. त्याच्यामुळे म्हटलं समोरून एकदाशी बघावा. खरंच मला असं म्हणजे काहीतरी नवीन बनवायला किंवा जेवण बनवायची मला आवड आहे, आणि काहीतरी नवीन शिकण्याची पण आवड आहे. तर मला थोडासा टाईम जरी लागला ना तरी मी शिकते ती, असं बघून का होणार, पण मी दुसऱ्याचं शिकते. जरी मला स्वतःला नाही पहिल्यांदा व्यवस्थित जमलं तर मी एखाद्याचं बघून वगैरे ती ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि मला आवड आहे हे सगळं करण्याची. नीचे लगाते हैं, गिर ना जाए. आपकी वीडियो तो दिखा दो, आप बना रहे हो. सारा निकालना दे, मैं कर रही हूँ सही से कि नहीं? ज़्यादा क्रीम लग गया उसमें, है ना. सारा निकालना दो मैं.
तर इथे बघू शकता केक आता तयार झालेला आहे. थोडंसं डेकोरेशन राहिलेलं आहे. चॉको चिप्स वगैरे थोडंसं वरनं लावायचं आहे मग. आणि केक आपला पूर्णपणे तयार झालेला. आणि केक खरंच खूप चवीला पण छान होता. आणि त्यांचे केक छानच असतात. मी प्रत्येक वेळेला ज्या पण वेळेला त्यांच्यापासून केक मागवलेला आहे ना, तर ते एकदम छान अशा केक बनवतात. कसं आपल्याला थोडंसं गोड केक खायची सवय असते. आणि इथं पंजाबमध्ये जे बेकरीमध्ये केक भेटतात ना, ते थोडेसे कमी गोड असतात. म्हणजे सांगितलं तर देतात, पण बेकरीपेक्षा पण मला यांचा केक जास्त आवडतो. चॉको चिप्स वगैरे लावून झालेला आहे त्याच्यावरती. आणि आता मी व्यवस्थित पूर्णपणे बघितलेलं आहे की त्यांनी केक कसा बनवला काय. तर नंतर मी नक्की चांगला करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे छान असं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित असं देऊन मस्त असा केक तयार करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तो व्हिडिओ जमलं तर मी तुमच्याशी शेअर करेन ज्यावेळेला मी नंतर केक बनवेन असं मुलांना खाण्यासाठी वगैरे. तर तयार झालेला आहे केक. तर बघा केक वगैरे बनवून मी आलेली आहे घरी आता. म्हणजे त्या दीदींनीच केक बनवला, जी माझी मैत्रीण आहे ते तुम्ही बघितलंच, त्यांनीच केक बनवला. मी पण बनवते, पण माझं कसं होतं थोडंसं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नसल्यामुळं मी माझ्या ॲनिव्हर्सरीला केक बनवला, तो छान झालेला तसा, पण फिनिशिंग नाही जमलं. आणि लाईट पण त्या दिवशी गेली, त्याच्यामुळे ते पिघळलं सगळं. त्याच्यामुळं मग म्हटलं ह्याचा वाढदिवस आहे आणि ह्याला खरं म्हटलं तर माझ्या मुलाला ना केक खूप आवडतो. आणि त्याला केक आवडतं म्हणून तर मी केक बनवायला शिकले आहे ना सोन. तुला केक आवडतो ना, तर म्हटलं मग त्याचा मूड हाफ नको व्हायला. एखाद्या वेळेस जर माझ्याकडून जर व्यवस्थित नाही बनला तर मग परत त्याला आवडायचा नाही. आणि त्याचा एवढा म्हणजे त्याचा वाढदिवस म्हटलं की त्याच्यासाठी पण खुशीचा दिवस आहे, आमच्यासाठी पण आहे. आणि त्याचा मूड नको खराब व्हायला, त्याच्यासाठी मग मी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी बनवला केक. मी फक्त बघितलं की त्या कशा करतात ते आणि बनवून घेऊन आलेले आहे. आणि हा पण तयार झालेला आहे. मी पण तयारच आहे काय, कारण वाढदिवस ह्याचा आहे त्याच्यामुळे मी जो सकाळी ड्रेस घातलेला तोच आहे. आता मुलांना पण त्याच्या दोस्तांना पण बोलवलेलं आहे. म्हणजे थोडा छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे आम्ही, जास्त काही नाही. ए जांभळ्या देतोय वे, हा जांभळ्या देतोय. तर सगळ्यांनी आशीर्वाद द्या माझ्या मुलाला. त्याचा आज वाढदिवस आहे. चांगल्या ब्लेसिंग द्या, म्हणजे तो जीवनामध्ये असाच यशस्वी बनव. म्हणजे अजून तर तो लहान आहे, पण पुढे जाऊन तो म्हणजे यशस्वी बनव त्याच्या जीवनामध्ये. तर कसं वाटतंय बाळा तुला? कसं वाटतंय? किती वर्षात झालं बाळ माझं आता? 12 साल का हो गया? अच्छा लग रहा है? हम अच्छे मम्मी पापा है क्या? अच्छे है? तेरे को अब कपड़े तो इस बार लिए नहीं है, क्योंकि गाँव गया था उस टाइम लिए थे, तो अब लिए नहीं इस बार, है ना? वैसे कुछ नहीं होता हम लोगों का, है ना? कपड़े का ये मतलब जो चीज नहीं होती वो हम ले लेते, तो सोम के पास हमारी सब चीजें है इस बार, है ना? तो इसलिए जरूरत नहीं है कुछ लेने की, तो नहीं लिया कुछ, है ना? बस केक बनवा दिया. आमची तयारी झालेली आहे केक कटिंग करायची सगळी. तर इथे हे सगळे त्याचे मित्रमंडळ बसलेलं आहे. तर सगळ्या मैत्रिणीच आहेत, कारण मुलांची संख्या कमी आहे आमच्या गल्लीमध्ये. तर ही सगळे आमच्या शेजारच्या मुली आहेत आणि 1-2च मुलं आहेत, मुलं कमी आहेत इथं. तर यांच्याबरोबरच माझी मुलं खेळतात वगैरे, त्याच्यामुळं त्या पण सगळ्या हाय करत होत्या. त्यांना माहीत आहे मी ब्लॉगिंग करते वगैरे. आणि त्यांनी पण सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्यांच्या घरातल्या मम्मींच्या फोनवरनी. आता माझी भाषा त्यांना कळत नसेल तरी पण त्यांनी ते सबस्क्राईब वगैरे केलेलं आहे. आणि बोलतात आंटी आम्ही तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे, फक्त तुमची आम्हाला भाषा कळत नाही असं बोलतात त्या सगळ्या मुली. आ जाओ अंदर, आ जाओ, आ जाओ अंदर, आ जाओ, आ जाओ. पहले लेके आना चाहिए था. काट दे. अच्छा काट दिया. चम्मच घेऊन ये शिवम. खोलली नाही प्लेट, आणतो स्टीलची. हमने इन खोली ए शिवम जा की चार त्याला. अरे बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ. खिला दे शिवम, खिला. ए शिवम चल रहा कुछ नहीं होता. ए आगे देख क्या हुआ? नहीं मैं तुमको कट कर दूंगी, जा. ए शिवम ऐसे नहीं करना, तो मत साफ कर, हैंकी से साफ कर. जाओ खिलाओ, जाओ खिलाओ, तुम भी खाओ. लगाना नहीं, रहने दो, कपड़े खराब.
खतरे का पाता हो गए। ए, 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 ए. बस 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 ये फेल एक्चुअली फेल हो गया। केक वगैरे कटिंग करून झाल्यानंतर इथं सगळ्या मुलांना मी कोल्ड्रिंक देत होते ग्लासमध्ये भरून, आणि कोल्ड्रिंक देऊन झाल्यानंतर इथं केक पण कट करून दिलेला, आणि त्याच्याबरोबर आम्ही समोसे पण आणलेलं, पण ते काही व्हिडिओमध्ये आलं नाही. केक कटिंग करताना व्हिडिओ काढला माझ्या मुलाने, आणि नंतर तोही खेळण्यामध्ये मस्त झाला. मग नंतर व्हिडिओ त्याने बंद केला, कॅमेरा बंद केला, त्याच्यामुळे ते आलेले नाही आहे. तर केक, समोसे आणि चॉकलेट त्याच्याबरोबर हे सगळं आम्ही मुलांना खायला दिलेलं आहे. आणि इथं मुलांनी पार्टी सगळ्यांनी एन्जॉय केली, आणि माझ्या मुलालाही खूप आनंद झाला, कारण त्याला आवडत असलं बर्थडे पार्टी वगैरे करायला, त्यामुळे त्याचं थोडंसं आम्ही करतो सेलिब्रेशन. झालेलं आहे केक वगैरे काटून, आणि आता आम्ही निघालेलो आहे बाहेर थोडंसं फिरायला पण, आणि बाहेर जेवण वगैरे बाहेरच करून येणार आहे. तर मी ड्रेस चेंज केलेला आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे ताई दादा मला नवीन पाहत असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. है ना गणू? हे बोलत नाही आमचं बाळ. इथं आलेलो आहे आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी. तर हे जिथं मी पार्कमध्ये फिरायला वगैरे येते ना, तर त्या तिथंच हे रेस्टॉरंट बनलेलं आहे. तर आता मला वाटतं जवळजवळ वर्ष झालं असेल. तर अशा पद्धतीनं आहे आतनं त्याचं डेकोरेशन. तर छान आहे, म्हणजे जेवण पण छान होतं. इथलं जेवण आम्हाला आवडलं. तर आम्ही इथं पनीर लबाबदार आणि दाल तडका ह्या 2 भाज्या म्हणजे मागवलेले, आणि रोटी, तंदुरी रोटी मागवलेली. तर इथं म्हणजे कसं आहे, पनीरच्याच जास्त करून भाज्या इकडं हॉटेलमध्ये वगैरे भेटतात. जास्त करून पनीरच इकडं जास्त खाल्लं जातं व्हेजिटेरियनमध्ये. मी सगळ्यांना सर्व केलेलं आहे सगळ्यांच्या ताटामध्ये, आणि आम्ही डिनर एन्जॉय केला सगळ्यांनीच. आणि खूप दिवसांनी आम्ही गेलेलो आहे. तर सारखं तर काय आम्ही जात नाही आहे, असंच कधीतर वर्षातनं एखाद्या दिवशी जातो. म्हणजे काय असलं तर जास्त करून त्याच्या वाढदिवसाला जातो, कारण त्याला जास्त आवडतं म्हणून. बाकी जास्त करून आम्ही घरचंच जेवण जेवतो. चांगला आहे गणू कसला आहे? जेवण झाल्यानंतर मग इथं समोरच पार्क होतं, आणि रोज पण आम्ही येतोच इथं, म्हणजे पार्कामध्ये जेवण झाल्यानंतर घरातून पण. मग म्हटलं आता थोडंसं इथं सैर करावी जेवण झाल्यानंतर, तेवढंच शतपावली. आणि मुलं गेली गाडीवरनं, म्हणली आम्ही जातो घरी, तुम्ही यानंतर. तर इथं थोडंसं आम्ही सैर थोड्या वेळ केली, आणि नंतर मग आम्ही पण घरी जाण्यासाठी जातो. तर इथं कसं जाताना मग मुलांना म्हटलं आईस्क्रीम वगैरे आम्ही घेऊन येतो, कारण इथं पण आईस्क्रीम होतं, पण आईस्क्रीम थोडंसं महाग होतं, किंमत थोडी जास्त होती आईस्क्रीमची. आणि मुलांना आईस्क्रीम खाण्याची जेवल्यानंतर वाटतं ना कधी कधी काहीतरी असं आईस्क्रीम वगैरे खावं, गरमी आहे. तर मग जाताना इथं मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच, म्हणजे चौघांसाठी पण इथं आईस्क्रीम पॅक केलं, आणि नंतर आम्ही घरी गेलो. तर आजचा व्हिडिओ जर माझा आवडला तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असंच मला प्रेम सपोर्ट करा, थोडासा भरभरून प्रेम द्या. जसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओंना प्रेम दिलं आहे तसंच या व्हिडिओलाही द्या. तर आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. धन्यवाद.